की आता ढासळोत कितीही अरिष्टांचे डोंगर, कोसळोत आभाळकडे, कोसळोत नक्षत्रांचे मांडव, हृदय संकट सरितला खुशाल तांडव. उदयाची सूर्य किरण फाकतील ती केवळ आमच्या ढाली तलवारीच्या ठेक्यावरच. जिवंतपणे आम्ही आग होऊन जळूच, आणि मेलो गेलो तरी असे काय लागणार आहे त्या मृत्यूच्या हाती. अरे ओढेल तो आमचे रक्ताळलेले मुर्दे, मात्र काळाच्या पाठीवर उठतील स्फूर्तीच्या लक्ष लक्ष रांगोळ्या. आमचं बलिदान भावी पिढ्यांना देईल याद. पानिपतावरचा हा महासंग्राम छाडला होता केवळ देशाच्या एकजुटीसाठी, मातीच्या अस्मितेसाठी आणि स्वातंत्र्याच्या तृष्णेसाठी. हर हर महादेव. हाय एव्हरीवन अँड वेलकम टू माय चॅनल क्रिएटिव्ह स्पेस. आज माझ्या चेहऱ्यावर एवढी मोठा माझं स्माइल आहे बिकॉज ऑफ द लिव्हिंग लेजेंड, मल्टी टॅलेंटेड ऍक्टर, वर्सटाईल ऍक्टर मिस्टर अविनाश नारकर. अविनाश जी, थँक्यू फॉर डुईंग दिस फॉर माय चॅनल. वेळात वेळ काढून थँक्यू वन्स अगेन. इट्स माय प्लेजर. आणि मी तुला सॉरी म्हणतो की खूप तुला वाट बघायला लावली मी. सो सॉरी. सो माय फर्स्ट क्वेश्चन वुड बी की स्क्रीनवर यायच्या मागे तुमचं मोटिवेशन काय होतं अविनाशजी? मोटिवेशन काय, माझं पॅशन ऍक्च्युली. आवड होती लहानपणापासून खूप. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात असं म्हणतात नेहमी दरवेळेला. तसं कदाचित माझेच पाय मला कदाचित त्यावेळेला दिसले असतील, आय डोंट नो. पण लहानपणापासून खूप मस्तीखोर आणि असा होतो, वांड म्हणतात ना मुलं, तसा होतो लहानपणापासून. आणि शेंडफळ आमच्या घरामधलं 6 भावंडांच्या म्हणजे 6वं शेंडफळ मी होतो. त्यामुळे लाडका होतो आईबाबांचा. वडील माझे फार तसे लाड असे दर्शवायचे नाहीत कधी. ते त्यांचं बोलणं बिलणं असं कमी असायचं. पण घरात लहान त्यामुळे सगळ्या मोठ्या भावंडांचा वगैरे लाडका होतो. आणि छान होतो, थोडासा बोलायला चुटपुटीत आणि वगैरे असं सगळं होतं. आमचं दुकान होतं, दुकान म्हणजे वी आर वैश्यवाणी. सो बिडी तंबाखूची जी दुकानं असायची तो आमचा व्यवसाय होता. त्यामुळे शिक्षा म्हणून वडील मला दुकानात बसवायचे लहानपणी. आमच्याकडे असं एक त्या ह्याला खड्डा असायचा असा मांडणीला, आणि तिकडे मला त्या खड्ड्यात बसवायचे मुद्दाम, शिक्षा म्हणून, इकडे बस असं वगैरे करून. मग मी तिथे बसून माझा टाइमपास तो असायचा. जी दुकानावरती गिरायकं यायची, त्या गिरायकांना ऑब्झर्वेशन त्यांचं करायचं, कोण काय मागतं, कसं वेळी 10 पैसे तंबाखू द्या, नमस्कार, काय म्हणताय, कोणी मारवाडी येते, कोणी होती का, असं अनेक गिरायक वेगवेगळ्या पद्धतीची, वेगवेगळ्या भाषा बोलणारी, बोली भाषा बोलणारी. आणि मग आतमध्ये गेल्यानंतर, शिक्षा संपल्यानंतर आतमध्ये जाऊन मोठ्या बहिणीला किंवा आईला वगैरे त्यांची मग नक्कल करून दाखवणं वगैरे सगळं चालायचं. सो लहानपणापासून ते एक पॅशन होतं. तिथूनच कदाचित सुरुवात झाली असेल. कुमार कला केंद्राची शाळेमध्ये असताना आंतरशालेय नाट्य स्पर्धेत नाटकं केली होती. शाळेच्या टॅलेंट कॉन्टेस्ट मध्ये दरवेळेला बक्षीस मिळाली होती. सो वाटलं नव्हतं मी ह्या क्षेत्राकडे येईन. ते आपलं इनबिल्ट एक जे म्हणतो ना आपण, इनबॉर्न एक काहीतरी असतं टॅलेंट. तर तेच मला ह्या क्षेत्राकडे टॅलेंटने वळवलं आणि मी आलो इथे. आणि आम्हाला मज्जा येते तुम्हाला बघायला. सो गुड तुम्ही आलात. येस. आता माय नेक्स्ट क्वेश्चन वुड बी तुमचे आता करंट आणि अपकमिंग प्रोजेक्ट्स कुठले असतील अविनाशजी? अपकमिंग म्हणजे आत्ताच माझी 2 प्रोजेक्ट्स, सिरियलची प्रोजेक्ट्स होती, ती आता संपली. एक कन्यादान नावाची सन मराठीवरती मालिका सुरू होती माझी. त्याचे 864 865 वगैरे एपिसोड झाले. जवळजवळ 2.5 वर्ष चालला होता शो. आणि खूप नंबर 1चा शो होता सन मराठीचा. सन मराठी चॅनलची सुरुवातच त्या काही शोजने झाली होती. त्याच्यापैकी वन ऑफ दी मेजर शो होता तो सन मराठीचा. आणि खूप अप्रतिम भूमिका मला त्यात करायला मिळाली होती. 5 मुलींचा बाप, मास्तर अशोक वाडकर नावाचं कॅरेक्टर होतं. आणि मजा आली मला ते कॅरेक्टर करताना. एकतर आमची टीम खूप छान होती, आणि दुसरं 7 सेन्स म्हणजे आयरिस प्रोडक्शनचा तो शो होता. आणि 7 सेन्सचा एक शो होता झी मराठीवरती. त्याचंही दोन्ही शो माझे तसे संपले, आता ते थांबले. त्यामुळे आता सध्या करंट म्हणशील तर नाटकाची जुळवाजुळव सुरू आहे. नवीन शो सुरू होण्यापूर्वी सप्टेंबर मध्ये वगैरे आता नवीन सिरियलचा शो सुरू होईल कदाचित ऑगस्ट सप्टेंबर मध्ये.
तोपर्यंत नवीन नाटक कारण गेले 3 वर्ष रंगभूमीपासून जरा थोडासा लांबलो दुरावलो होतो. पण आता पुन्हा ती जरा जुळवाजुळव सुरू आहे. लवकरच नाटक करीन. मे बी कदाचित ऐश्वर्या तोपर्यंत फ्री झाली आम्ही दोघंही एकत्र असं नाटक करू. सो ते एक अपकमिंग प्रोजेक्ट आहे. बाकी फिल्मची प्रोजेक्ट आहेत. एक डंका हरिनामाचं नावाची फिल्म म्हणजे आता 19 जुलैला आषाढी एकादशीच्या मुहूर्तावरती ती रिलीज होते. सो सगळ्या तुझ्या क्रिएटिव्ह स्पेसच्या रसिक प्रेक्षकांना माझी कळकळीची विनंती आहे की थिएटरमध्ये जाऊन तो चित्रपट नक्की बघा. तुम्हाला नक्की आनंद देईल तो चित्रपट. येस येस, लुकिंग फॉरवर्ड. आणि नाटक तर अप्रतिमच. आम्हाला बघायला आवडेल तुम्हाला. आता या क्षेत्राबद्दल अविनाशजी काही गैरसमज आहेत का लोकांचे अजूनही, असं तुम्हाला वाटतं? या क्षेत्राबद्दल गैरसमज म्हणण्यापेक्षा जी गैरसमज कोणाचे असतात बघ, एकतर बेसिकली ऑडियन्सचा तसं काही संबंध नाही गैरसमज असण्यामागे. जी होतकरू मंडळी या क्षेत्राकडे वळण्याचा प्रयत्न करतात त्यांचे कदाचित मे बी गैरसमज असू शकतात. काही काही वेळेला कसं होतं की खूप घाई असते, एकतर इतकं फास्ट जलद गतीने सगळं सुरू आहे. त्यामुळे त्या होतकरू मंडळींचे कदाचित या क्षेत्राबद्दल गैरसमज असे असतात की खूप झटपट फेम, झटपट पैसा आणि आता सध्या काही बाबतीत आर्टिस्ट जे काम करतात, कलाकार मंडळी जी आहेत, त्यांचे गैरसमज असे असतात की कोणीही या क्षेत्रात काम करू शकतो. तर असं ते नाहीये. तुम्हाला काहीतरी एक पूर्वतयारी तुम्हाला करायला लागते बेसिकली. म्हणजे कुठलाही अनुभव नसताना, कुठल्याही एकांकिका स्पर्धा केलेल्या नसतात, कुठल्याही काही एकांकिकांमध्ये, कुठल्याही नाटकांमध्ये किंवा कुठल्याही याच्या बाबतीतला छोटासा जरी अनुभव नसताना सुद्धा या क्षेत्राकडे आलो तर काही अभिनय काय फार काही वेगळं करायचं नसतं. जे आपण जगतो वागतो तेच आपल्याला करायचं असतं असा एक समज असतो. भाषेचा प्रॉब्लेम असतो, त्यामुळे तुमच्या जेस्चर्स पोस्चरचा प्रॉब्लेम असतो, उभं राहण्याचा प्रॉब्लेम असतो, अनेक वेगळी इनिमेशन्स असतात. ते असताना तुम्ही इतकं फ्री तुम्ही काम करू शकत नाही. एकतर नाटकामध्ये तर फार कठीण असतं, कारण नाटकात प्रेक्षकाला तुम्ही संपूर्ण दिसत असता. त्यामुळे तुमचं उभं राहणं, तुमचं कशी जेस्चर्स होतात, काय होतात, तुम्ही किती ऑकवर्ड आहात हे सगळं प्रेक्षकांना समोरून दिसत असतं. ह्या मीडियाला, आपल्या कॅमेरा मीडियाला ऍटलिस्ट तुमचा क्लोज वगैरे लागला तर तुमचा नुसताच चेहरा दिसत असतो, हातपाय तुमचे काही दिसत नसतात किंवा पूर्ण शरीर तुमचं दिसत नसतं. त्यामुळे कदाचित मे बी झाकलं जाऊ शकतं. पण तरीही ह्या गोष्टींबाबतीत जरा गैरसमज आहेत की खूप पटकन लगेच फेम मिळतो. जरा एखाद्या सिरियलमध्ये तुम्ही छोट्याशा रोलमध्ये जरी दिसलात तरी लोक लगे अरे तो 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 असं म्हणतात. त्या ग्लॅमरच्या बाबतीत अनेक गैरसमज असतात. पण तुम्हाला सांगतो हे क्षेत्र असं आहे, कॅमेराचं क्षेत्र, की जोपर्यंत लोकांना तुम्ही दिसताय तोपर्यंत त्यांचा इतका स्मरण चक्षु इतका छोटा असतो की तुम्ही दिसण्याचे थांबलात की लगेच तुम्ही त्यांच्या नजरेआड गेलेले असता, स्मृती पलाड गेलेले असतात. सो तुम्हाला ते इंटॅक्ट ठेवायचं असेल तर तुम्ही स्वतःची तयारी खूप जोमाने करूनच तुम्ही या क्षेत्राकडे आलात तर मला असं वाटतं चांगलं जर तुम्ही लोकांना दिलं आणि इंडस्ट्रीत जे क्रिएटिव्ह मंडळी आहेत त्यांना जर तुम्ही खूप भावलात, आवडलात आणि तुमचे रिझल्ट खूप चांगले आले तरच लोक तुमच्यावरती प्रेम करतात, लोक तुम्हाला लाईक करतात. आणि लोकांनी जर लाईक केलं तरच तुम्ही या क्षेत्रात खूप वर्ष तुम्ही काम करू शकता. तर असे काही गैरसमज आहेत. येस, ओके ओके. आणि आता माझा पुढचा प्रश्न असा असेल की तुमचा स्वतःचा केलेला फेवरेट रोल कुठला आहे, फेवरेट कॅरेक्टर आतापर्यंतचा? फेवरेट कॅरेक्टर मी नेहमी तुला सांगू का, मी माझं प्रत्येक कॅरेक्टर करताना, प्रत्येक काम करताना मी तितकाच जीव ओतून मी ते करतो. आणि जोपर्यंत मी ते मला स्वतःला फेवरेट करत नाही तोपर्यंत ते माझ्याकडे चांगलं होणार नाही. एव्हरी रोल इज माय फेवरेट रोल आणि ते करूनच मी म्हणजे अगदी त्या कॅरेक्टरला मी इतकं आपलं असं म्हणजे घट्ट मिठी मारून मी ठेवलेली असते. जोपर्यंत ते प्रोजेक्ट संपत नाही तोपर्यंत ती अगदी इथे हृदयाच्या जवळ असते माझ्या. त्यामुळे मी कम्प्लीट इन असू त्या कॅरेक्टरमध्ये, त्या प्रोजेक्ट चालू असताना, नाटकाचा असो, सिरियलचा असो किंवा चित्रपटाचा असो. म्हणजे मी रादर डबिंग पण मी ज्या वेळेला करायचो डबिंग क्षेत्रामध्ये तर त्यावेळेला सुद्धा मी त्या कॅरेक्टरचा सतत इतका विचार करत असायचो ज्या वेळेला डबिंगला जायच्या अगोदर. सो माझी ती सवय आहे. पण तरी त्यातल्या त्यात
काही रोल असतात जे आपल्यालाही आवडलेले असतात आणि जे प्रेक्षकांच्याही स्मरणातनं गेलेले नसतात. रणांगण नावाचं मी एक नाटक केलं होतं. चंद्रलेखा अ, ही संस्था आहे मोहन वाघांची, त्यांची निर्मिती होती. वामन केंद्रेंनी दिग्दर्शित केलेलं होतं आणि विश्वास पाटलांची पानिपत ही कादंबरी मला सगळ्यांना जर माहिती असेल तर पानिपत कादंबरीवरचं ते नाटक होतं. म्हणजे पानिपतचं युद्ध जे झालं हा. अहमद शाह अब्दाली आणि भाऊसाहेब पेशव्यामध्ये, तर त्यातला भाऊसाहेब पेशवा हे कॅरेक्टर मी केलं होतं, ही भूमिका मी केली होती आणि ती माझ्या अतिशय हृदयाच्या जवळची अशी भूमिका आहे. त्या नाटकाने मला खूप खूप नावलौकिक मिळवून दिला, कारण एकतर खूप मोठ्या पटलाचं असं ते नाटक होतं. म्हणजे 1.25 लाख सैन्य आणि त्या सैन्याला त्या पानिपतच्या युद्धामध्ये जवळजवळ वर्ष दीड वर्ष पूर्ण सगळी रसद अमुक तमुक अब्दालीने तोडलेली असताना त्यांना संपूर्ण घेऊन ते युद्ध नेटाने मराठे लढले होते आणि जरी पराभव झाला असला तरीही शत्रूला इतकी दहशत निर्माण केली होती पेशव्यांनी, भाऊसाहेब पेशव्यांनी आणि त्यांच्या सैन्याने, की पुन्हा कुठलंही आक्रमण, परकीय आक्रमण आपल्या मराठी किंवा आपल्या भारतभूमीवरती नंतर झालं नाही. त्याच्यानंतर महाराष्ट्राकडे कुणी असं वाकड्या नजरेने त्याच्यानंतर कधी कोणी पाहिलं नाही. सो ते खूप दिल्लीच्या तख्ताला दहशत निर्माण केलेलं असं ते तो सगळा काळ होता. तो काळ सगळा त्या नाटकामध्ये होता. ते नाटक माझ्या अतिशय ती कॅरेक्टर भूमिका माझ्या अतिशय जवळची. ओके ओके ओके. आता एखादा चॅलेंजिंग रोल तुम्हाला करायला आवडेल किंवा एक रोल किंवा एक कॅरेक्टर करायला आवडेल जे तुम्ही आतापर्यंत नाही केलंय, असं काही आहे का अविनाशजी? मी दरवेळेला थोडस काही वेगळं, मला म्हणजे जरी कॅरेक्टर एका पठडीचं जरी असलं तरी मी त्यातलं वेगळं पण काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करतो. कारण काम आपण करताना व्यक्ती तितक्या प्रवृत्ती असं आपण म्हणजे जितकी आपण माणसं आहोत तितक्या प्रवृत्ती आहेत आणि अभिनय हे नुसतं त्या व्यक्तीचं दर्शन नसतं, तर त्या प्रवृत्तीचं दर्शन आपण जर घडवू शकलो प्रेक्षकांना तर ते खूप प्रेक्षक त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होतात तुमच्या भूमिकेमध्ये. व्यक्ती म्हणून तुम्ही शरीर घेऊन तुम्ही लोकांसमोर येता. म्हणजे अविनाश नारकरची व्यक्तिरेखा मला सादर करायची किंवा एक क्ष नावाची व्यक्ती आहे, तिचं मला भूमिका मला सादर करायची. क्ष नावाच्या व्यक्तीचं मी शरीर घेऊन येईन, पण जोपर्यंत क्ष नावाच्या व्यक्तीची प्रवृत्ती मी तुमच्यापर्यंत पोहोचवत नाही सकसपणे, तोपर्यंत ती व्यक्तिरेखा लोकांच्या स्मरणात राहत नाही. सो व्यक्ती तितक्या प्रवृत्ती असतात, त्यामुळे इतकी कॅरेक्टर्स करण्यासाठी आहेत. त्यामुळे आम्ही ज्यावेळेला व्यक्तिरेखा साकार करतो त्यावेळेला आम्ही काय करतो, 4 वेगवेगळ्या प्रवृत्तींचं एक मिश्रण करून एक व्यक्तिरेखा तयार करतो. तर ते इंटरेस्टिंग होतं. म्हणजे ह्या व्यक्तीची ही प्रवृत्ती, ह्या व्यक्तीची ही प्रवृत्ती, ह्याला असं बहिणी बरोबर रिॲक्ट होताना हा माणूस खूप इंटरेस्टिंग रिॲक्ट होतोय, ही प्रवृत्ती आहे याची, तर ह्याचा हा गुण घेऊया, ह्या व्यक्तिरेखेचा हा गुण घेऊया, ह्या व्यक्तीचा, असे 4-5 व्यक्तींचे वेगवेगळे गुण घेऊन प्रवृत्ती घेऊन एक व्यक्तिरेखा तयार करण्याचा ज्यावेळेला आम्ही प्रयत्न करतो आणि ते वेगवेगळे अँगल्स घेऊन ज्यावेळेला एक व्यक्तिरेखा साकार होते त्यावेळेला खूप मजा येते आणि आम्हालाही नट म्हणून ते सादर करायला मजा येते आणि वेगवेगळे कंगोरे ज्यावेळेला त्या व्यक्तिरेखेमध्ये येतात आणि ते रसिक प्रेक्षकांना समोर ज्यावेळेला सादर होतात त्यावेळेला रसिक प्रेक्षक त्या भूमिकेच्या प्रेमात पडतात. म्हणजे उदाहरणार्थ मी तुला सांगतो, ज्यावेळेला रणांगण मी केलं होतं त्यावेळेला रणांगणमध्ये भाऊसाहेब पेशवा हा नुसताच एक भाऊसाहेब पेशवा एक नानासाहेब पेशव्यांच्या दरबारातला एक बोरू बहादर म्हणून त्याची ओळख नव्हती, तर तो पार्वतीबाई बरोबरचा तिचा नवरा म्हणून कसा होता, विश्वासराव पेशव्यांचा काका म्हणून तो कसा होता, नानासाहेब पेशव्यांचा भाऊ म्हणून तो कसा होता, एक योद्धा म्हणून तो कसा होता, एक काय म्हणूया आपण दरबारातला एक अत्यंत चालाक असा दरबारी कसा होता, असे अनेक कंगोरे ज्यावेळेला त्या व्यक्तिरेखेमधनं खूप छान पद्धतीने येतात त्यावेळेला ते खूप इंटरेस्टिंग होतं. तर मला असं वाटतं की आता आणखीन नवीन तू म्हणतेस की चॅलेंजिंग जे अजूनपर्यंत तुम्ही केलं नाहीये, तर असं कुठलं कॅरेक्टर करायला आवडेल, तर मी नेहमी ना जास्तीत जास्त कॅरेक्टर्स पैशाने थोडीशी गरीब पण संस्कारांनी
आणि वागण्याने खूप श्रीमंत अशी कॅरेक्टर्स मला करायला खूप मिळाली आहेत. कारण थोडा माझा स्वभाव जो आहे तो खूप मितभाषी आणि वगैरे असा सगळा असल्यामुळे जास्तीत जास्त मला कॅरेक्टर्स करायला अशी मिळालेत. पण आत्ता मला जे करायचंय ना, तर जे पैशाने खूप श्रीमंत आहे आणि स्वभावाने खूप कद्रू आहे, खूप गरीब आहे, ते संस्कारहीन वगैरे असं अशी निगेटिव्ह शेडचं कॅरेक्टर मी अजूनपर्यंत, ग्रे शेडचं कॅरेक्टर मला जरा फार रेअरली करायला मिळालंय. तर तसं सशक्त एखादं ग्रे शेडचं कॅरेक्टर जर एखादं माझ्या वाट्याला आलं, ते तसं मला करण्यात मी खूप इंटरेस्टेड आहे. बघूया आता येत्या काही वर्षांमध्ये मला ते करायला मिळेल. होपफुली ते मी करणार आहे डेफिनेटली. हो, आणि आम्हाला बघायला आवडेल तसं कॅरेक्टर. येस. आता इतक्या वर्षांच्या तुमच्या अनुभवानंतर तुम्हाला कधीतरी डिरेक्शन करायला म्हणजे असं आवडेल का? आणि कुठलं जॉनर तुम्ही पकडाल जे तुम्हाला असं डिरेक्ट करायला आवडेल? मी तुला खरं सांगू का, म्हणजे मी माझ्या करिअरची सुरुवात करताना म्हणजे लहानपणी तर ओके होतं, पण दरवेळेला मी एकांकिका करताना डिरेक्ट करून मी कामं केलेली आहेत हो. सुरुवातीच्या काळामध्ये. हो, मी माझ्या एकांकिका ढोल वाजतोय, माणसांची गोष्ट, वेट फॉर सेकंड, ज्यांना अनेक बक्षिसं मिळाली. मला त्या स्पर्धांमध्ये दिग्दर्शनाचंही मिळायचं, अभिनयाचंही मिळायचं. तर मी डिरेक्ट करत होतो आणि मी काम पण करत होतो. पण एका वेळेला माझ्या लक्षात असं आलं की मी डिरेक्ट करून मी ज्या वेळेला काम करतोय त्यावेळेला ना काही गोष्टी चा अभाव राहतोय, त्याच्यामध्ये काही गोष्टी राहत आहेत ज्या मला करताना मला त्या जाणवत नाहीये. तर त्यामुळे कॉन्सन्ट्रेशन, डिरेक्शन ना, दिग्दर्शन हा सगळ्यात म्हणजे क्रिएटिव्ह फील्ड मधला म्हणजे आमच्या ह्याच्यातला सगळ्यात महत्वाचा टप्पा आणि महत्वाचं डिपार्टमेंट आहे दिग्दर्शन. कारण दिग्दर्शक हा कॅप्टन ऑफ अ शिप असतो. त्याला सगळ्याच डिपार्टमेंटचा नॉलेज असणं आणि सगळ्या डिपार्टमेंटच्या एकाच वेळीला सगळं सांधणं हे खूप गरजेचं असतं, योग साधणं. तर ते खूप कठीण आहे. बेसिकली दिग्दर्शकीय जो फील्ड आहे ते खूप कठीण फील्ड आहे. तर म्हणून मला अजून खूप छान छान भूमिका करायच्या आहेत. तर त्यामुळे मी एकदा त्या ह्याच्याकडे वळलो की ह्या गोष्टीकडे माझं जरा दुर्लक्ष होईल, म्हणून मी ते जरा थोडंसं लांब ठेवलेलं आहे. ओके. ज्यावेळेला कम्प्लीटपणे मी जरा मोकळा होईन या क्षेत्रातनं, माझं असं समाधान होईल की बस आता मी जरा इकडे वळलो, त्याच वेळेला मी वळणार आहे. पण तोपर्यंत मी विचार करणार नाही. त्यामुळे मी अजूनही दिग्दर्शक या माध्यमाचा किंवा या फील्डचा मी अजूनपर्यंत विचार केलेला नाही. सो ते अजून जरा टप्पा लांब आहे. मी त्याचा नाही ओके. विचार केलेला. या ओके. या आता मला विचारायचं होतं की आता मी वेगवेगळ्या इंडस्ट्री एक्सपर्ट्स बरोबर मी इंटरव्ह्यूज घेते, म्हणजे वेगवेगळ्या बरोबर. क्षेत्राबद्दल लोकांपर्यंत माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करते. तर अशी एक हम्म. इंडस्ट्री आहे का जी तुम्ही मला सुचवू शकाल की नेहा ह्याच्याबद्दल तू बघ, दिस इज द नीड ऑफ द आवर, असं काही आहे का अविनाशजी दॅट यू वुड लाईक टू सजेस्ट? आपण ना आपल्या मुळात या इकडे येताना आपण बेसिक गोष्टींचा विचार केला ना, तर बेसिक जर तुमचं खूप छान असेल ना, तर तुमचं पुढची जी इमारत आहे ती खूप छान उभी राहते, असं मला म्हणायचं. तर आपल्या संपूर्ण काय म्हणूया नाटक काय किंवा ह्या सगळ्या गोष्टींचा बेस जो आहे, बेसिक जे आहे ते फोक पासून येतं. वाघ्या मुरळी इथला अ, वाघ्या मुरळी असेल, कोकणातलं तुझं दशावतार असेल, तर ह्या हा. फोकशी रिलेटेड काही इंटरव्ह्यूज असतील तर ते इंटरव्ह्यूज करण्याचा प्रयत्न बेसिकली. आणि विच इज रिलेटेड टू म्युझिक. म्युझिक हा अविभाज्य भाग आहे. हो. नटाला त्याचं ताल आणि सुरांचं जर ज्ञान असेल आणि त्याच्या अंगात ते जर रिदम आणि सूर हा जर असेल, तर त्याची डायलॉग डिलिव्हरी, त्याचे जेस्चर्स, पोस्चर्स ह्याच्यामध्ये एक लयबद्धता कायम असते आणि ती लय असणं तुमच्या शरीरामध्ये ही खूप गरजेची गोष्ट आहे. त्यामुळे म्युझिक हा अविभाज्य भाग आहे कुठल्याही अभिनेत्याच्या जीवनातला, आयुष्यातला. तर म्युझिक हे जर त्याच्या शरीरात असेल तर त्याची डायलॉग बोलण्याची ही सुद्धा एक खूप गमतीशीर होते, खूप मजा येते. त्यामुळे हे या ह्याच्याशी रिलेटेड काही इंटरव्ह्यूज असतील तर ते नक्की करावेस असं माझं म्हणणं आहे. नंदेश आहे व्हेरी. आमचा की जो वाडे आणि वगैरे हे सगळं करतो. नंदेश उमप, शाहीर विठ्ठल उमपांचे जे चिरंजीव आहेत
तो आता सध्याचा खूप मोठा गायक आहे सध्या ह्याच्यातला फोक मधला. सो त्याला त्याच्याबरोबर इंटरव्ह्यू कर, नंदेशी पाहिजे तर मी पण बोलेन प्लीज. आणि टॉक टू. थँक आणि यू. तो संगीत कला अकादमीचा म्हणजे पुरस्कार मिळालेला असा इतका मोठा गायक आहे तो. सो त्याला तर बोलवच, डेफिनेटली खूप उपयोगी पडेल, उपयोगी होईल. थँक्यू अविनाशजी. हा खूप वेगळं तुम्ही सजेस्ट केलंय. मी त्याचा विचारही नाही केला. सो थँक्यू फॉर द लवली सजेशन. येस. थँक्यू. आता आता इंटरेस्टिंग प्रश्न विचारूया, थोडासा त्या इंटरेस्ट मध्ये जाऊया, की तुम्हाला जर एक सुपर पॉवर मिळाली तर ती काय असेल आणि व्हॉट विल यू डू अबाउट इट? व्हॉट चेंजेस विल यू डू अबाउट इट? एक तर बेसिकली सुपर पॉवर ही मला असं वाटतं की आपण माणूस आहोत, हीच एक आपल्याला मिळालेली एक खूप मोठी सुपर पॉवर. आता याच्या पलीकडे आपण काही विचार करूया नको. म्हणजे तू बघ ना, आपण कुठपर्यंत होतो. म्हणजे चतुष्पाद प्राणी होतो आपण, 4 हो. पायांवर चालणारे. 2 पायांवर चालायला लागलो. आपला जो कणा होता तो असा होता, आडवा होता, तो उभा झाला. आणि उभा झाल्यानंतर मेंदू हे एक विचित्र कॉम्प्युटर आपल्याला मिळालाय बेसिकली. आणि तो प्रगती करत करत, विकास करत करत आपल्याला किती काय, म्हणजे आता बघ, हे तू कुठे आहेस, मी कुठे आहे, हो. आणि आपण समोरासमोर बोलतो आहोत. आपण याचा विचार देखील कधी केलेला नव्हता. तो इथपर्यंत आलेलो आहोत. पण तरी तू म्हणतेस तशी मला जर सुपर पॉवर जर एखादी मिळाली, ह्याच्यापेक्षा आणखीन काही जर ती मला मिळाली, तर मला असं वाटतं की मी ना हे काळाचे इतकं गतिमान चक्र जे सुरू आहे, ते गतिमान चक्रांना पुन्हा मला जर थोडंसं उलटं फिरवावं असं वाटतं. येस. मला ते इतक्या गतीने आपण धावतो आहोत की आपल्याकडे वेळ नाहीये सध्या. बघतेस आपण, 1 वर्षापूर्वी बोललो होते हे इंटरव्ह्यू, आणि 1 वर्ष लागला आपल्याला समोरासमोर यायला. सो मला असं वाटतं की ही जी दरी निर्माण झालेली आहे 2 माणसांमधली, एकमेकांमधली, ती दरी कुठेतरी थांबावी. आणि ते जरा गती थोडीशी मंदावेल, ह्याच्यासाठी मला जरा थोडासा प्रयत्न करायला आवडेल जर मला सुपर पॉवर मिळाली तर. कारण ना, काय होईल, आपल्याकडे थोडासा वेळ आहे. आणि तो जर वेळ राहिला तर आपण आपल्या स्वतःला वेळ देऊ शकू. आपण आपल्या अवतीभोवतीच्या माणसांना वेळ देऊ शकू. आणि तो वेळ जो आपल्या हातातनं निसटून गेलेला आहे सध्या, 24 तास देखील आपल्याला आता पुरत नाहीये. तर तो वेळ जर आपल्या हातात राहिला तर मला असं वाटतं खूप जरा आणखीन थोडस सुसह्य आणि खूप छान जीवन परत त्या काळातली आपली आई वडील, आपले आजी आजोबा ज्या पद्धतीने जगले, तसं जगणं आपल्याला जगायची संधी मिळेल असं मला वाटतं. सो ते मला जरा उलट चक्र करावं असं वाटतं, सुपर खूप पॉवर छान आहे. मिळाली खूपच छान. आय वुड लाइक टू बी पार्ट ऑफ इट. थँक्यू. येस. थँक्यू, थँक्यू. Yeah. आता माय नेक्स्ट क्वेश्चन वुड बी, अविनाशजी, तुमची अपेक्षा तुमच्या ऑडियन्स कडून काय आहे? प्रेक्षकांकडून माझी अपेक्षा म्हणजे प्रेक्षक खूप अपडेट आहेतच. म्हणजे ते खूप काळाबरोबर चाललेले आहेत. मी काही त्यांना कधीच हे करणार नाही. फक्त मला असं वाटतं की अ, जे असं म्हटलं जातं ना की आम्हाला काही नवीन दिलं नाही तर आम्ही नवीन काय बघणार. हा. तो दरवेळेला चेंडू दुसऱ्या समोरच्याच्या कोर्टामध्ये जो आपण फेकतो आहोत, मला असं वाटतं की तो आपल्याही कोर्टात आपण घ्यायला हवा. तुम्ही डिमांड करा की आम्हाला नवीन काहीतरी द्या, नवीन नवीन काहीतरी द्या. तर इंडस्ट्री आमची जी आहे ती तुम्हाला नवीन नवीन सातत्याने देण्याचा प्रयत्न करतो. बेसिकली आता ते एक प्रयत्न, आणि तसे चित्रपट क्षेत्रामध्ये, नाटक क्षेत्रामध्ये, मालिका क्षेत्रामध्ये अजून जरा गती थोडीशी हळू आहे. कारण सगळ्या स्तरातील प्रेक्षकांचा विचार केला जातो. म्हणजे लहान मुलापासून ते आजी आजोबांपर्यंत सगळेच टीव्ही बघतायत. त्यामुळे त्या सगळ्यांचा विचार करून त्या मालिका त्या त्या पद्धतीने विणल्या जातात, गुंफल्या जातात, त्यांची कथानक. पण तरी मला असं वाटतं की मालिकांच्या प्रेक्षकांनी जास्तीत जास्त आम्हाला तुम्ही नवीन नवीन काहीतरी द्या. आम्हाला तेच तेच किचन ड्रामा आणि अमुक दामा, सासू सून, ह्याच्या पलीकडे आणखीन काही असू शकतं का, हे डिमांड प्रेक्षकांनी केली समजा ही मागणी, तर डेफिनेटली आमच्या टीव्ही माध्यमाकडनं देखील तो पुरवठा नक्कीच केला जाईल. आणि आम्हा कलाकार मंडळींना तुम्हाला ते पुरवायला
आणि तुमच्यापर्यंत तशी वेगवेगळी कॅरेक्टर्स यायला, कथानकं यायला, आणायला आम्ही उत्सुक आहोत. सर, माझं प्रेक्षकांना नम्र विनंती आहे की तुम्ही नुसतीच नावं ठेवू नका, "अहो, खूप झालं, कंटाळा यायला लागला आता, तुम्ही काय किती ताणताय मालिका वगैरे." तर मला असं वाटतं की तुम्ही मालिका ज्या वेळेला तुमचा इंटरेस्ट संपेल त्यावेळेला मालिका बघणं बंद करा. मालिकेचा टीआरपी खाली आला की इमिजिएट मालिका बंद होते. हो. त्यामुळे ते काही चालवत नाही. तो हे सगळं तुमच्या हातात आहे. त्यामुळे तो रिमोट तुम्ही योग्य प्रकारे हाताळा. या मालिकांमध्ये देखील वेगवेगळे विषय घेऊन आम्ही डेफिनेटली तुमच्यापर्यंत येऊ. मागणी तुम्ही करा. आता कारण ना सोशल मीडियावरती तुम्ही अगदी ओपनली रिॲक्ट होऊ शकता. तुम्ही तुमच्यापैकी विषय सांगा. मला असं म्हणायचं की प्रेक्षकांनी, चॅनल्सना जर हे वेगवेगळे विषय, प्रत्येकाचे आयुष्य ही खूप वेगळी आहेत. प्रत्येक माणसाचं जीवन खूप वेगळं वेगळं असतं. बरोबर ना? सो इतके विषय आपल्याकडे असू शकतात. सो मला असं म्हणायचंय, जर ते वेगळेपण तुमच्या आयुष्यामध्ये जर तुम्हाला अवतीभोवती दिसतंय, तर ते विषय तुम्ही चॅनल्स पर्यंत पोहोचवा. ते विषय नक्की चॅनल घेऊन तुमच्यापर्यंत येईल. ओके, ओके. गुड सजेशन ऍक्च्युली. आता पुढचा प्रश्न असा असेल, की मला पटलंय, बघा तुम्हाला पटतंय का? हे तुम्हाला कुठून सुचलं? हे इतकं युनिक आहे, इतकं इनोव्हेटिव्ह आहे, की कुठून सुचलं तुम्हाला अविनाशजी? नाही सुचलं म्हणजे अ, मी असंच एकदा विचार करत होतो. म्हणजे एक इंटरव्ह्यू मी करून आलो, जसं आपण आता बोललो तसं, की त्या इंटरव्ह्यू मध्ये मला असं विचारलं गेलं होतं, की तुम्हाला ज्यावेळेला एखादं असं नैराश्य येतं किंवा असं एखादी गोष्ट तुम्हाला खूप हर्ट करून जाते आणि तुम्ही एका कोशात जाता, त्यावेळेला त्यातनं बाहेर येण्याचा प्रयत्न कसा काय करता? काय करता तुम्ही त्यावेळेला? तर म्हटलं आम्ही मंडळी, नटमंडळींना आम्ही खूप ब्लेस्ड असतो. आम्हाला खूप वेगवेगळ्या पद्धतीची कॅरेक्टर्स करायला मिळतात. म्हणजे आमच्या जीवनाबरोबर, आमच्या जगण्याबरोबरच आम्ही ज्या व्यक्तिरेखा साकारतो, त्या व्यक्तिरेखांचं जगणं देखील जगण्याची संधी आम्हाला. सो एकाच वेळेला आम्ही 2 स्तरांवरती जगत असतो. एक आमचं जगणं जगत असतो आणि ज्यावेळेला आम्ही नाटक करतो, त्यावेळेला त्या व्यक्तिरेखेचं जगणं जगत असतो. आम्ही मालिका करतो, त्यावेळेला त्यातल्या व्यक्तिरेखेचं जगणं आम्ही जगत असतो. आम्ही फिल्म करतो, त्यावेळेला त्या व्यक्तिरेखेचं जगणं जगत असतो. सो मला असं म्हणायचं की वी आर सो ब्लेस्ड. तर मी काय करतो, मी अशा ज्या काही व्यक्तिरेखा साकारलेल्या आहेत, की ज्या व्यक्तिरेखांनी माझ्या आयुष्याचा जगण्याचा दृष्टिकोनच बदललेला आहे. अशा व्यक्तिरेखांची काही स्वगत असतील, काही जी असतील, ती मी जरा घोळण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे उदाहरणार्थ, मी ज्यावेळेला असा थोडासा नम होतो, थोडासा असा कोमेजतो, थोडस मायूस होतो, त्यावेळेला मी त्यातनं बाहेर पडण्यासाठी मी आमच्या रणांगण मधलं भाऊसाहेब पेशव्यांचं, की जो 1.5 लाख सैन्य त्यांचं जे 1 लाख भराचं, ज्यांनी शारीरिकरित्या आणि मानसिकरित्या खूप ढासळलेलं आहे, तर त्यांना मानसिक आणि शारीरिक उभारी देण्यासाठी तो त्यांना आवाहन करतो की आता ढासळोत कितीही अरिष्टांचे डोंगर, कोसळोत आभाळकडे, कोसळोत नक्षत्रांचे मांडव, दुर्दय संकट सरितेला खुशाल तांडव, उदयाची सूर्य किरण फाकतील ती केवळ आमच्या ढाली तलवारीच्या ठेक्यावरच. जिवंतपणे आम्ही आग होऊन जळूच आणि मेलो गेलो तरी असे काय लागणार आहे त्या मृत्यूच्या हाती. एवढेल तो आमचे रक्ताळलेले मुर्दे मात्र काळाच्या पाठीवर उठतील स्फूर्तीच्या लक्ष लक्ष रांगोळ्या. आमचं बलिदान भावी पिढ्यांना देईल याद. पानिपतावरचा हा महासंग्राम छडला होता केवळ देशाच्या एकजुटीसाठी, मातीच्या अस्मितेसाठी आणि स्वातंत्र्याच्या तृष्णेसाठी. हर हर महादेव. आता हे जे स्वगत मी त्यावेळेला रंगमंचावर सादर करायचो, तर तेच मी स्वतः एकदा बोलतो, काय कुठली संकट आणि कुठलं काय, सगळं असं चितड्या चितड्या होऊन आजूबाजूला आणि एक वेगळाच अविनाश त्यातनं तयार होतो. सो मला असं वाटतं की वी आर सो ब्लेस्ड की आम्हाला आमचीच काही ही जी स्वगत असतात, आमचीच या काही डायलॉग्स असतात, आमचेच काही प्रसंग असतात, ते नुसते त्याचं स्मरण जरी केलं तरी तुम्ही त्यातनं बाहेर येतात. सो म्हणजे एवढी ताकद आहे या क्षेत्रामध्ये आणि आमच्या या माध्यमामध्ये असं आहे. म्हणजे सो मी हे इंटरव्ह्यू केला होता. सो तिथून मी हे झालं की जर मला ही गोष्ट पटलीये तर मी ती तुमच्याबरोबर शेअर करणं गरजेचं आहे. सो मला पटलीये, बघा तुम्हाला पटतंय का? मग मला एक चांगली सवय काय आहे की मी ज्यावेळेला एखादं पुस्तक वाचत असतो, एखादी गोष्ट वाचत असतो, काही जे काही वाचत असतो,
तर मला जे आवडतं ना त्याची मी नोंद करून ठेवलेली असते. आता मध्ये मी अभय बांगांची एक मुलाखत बघितली. त्यावेळी त्या मुलाखतीमध्ये त्यांनी असं सांगितलं होतं की लाईफ इज लाईक अ रे ऑफ लाईट, ते असं म्हणाले. म्हणजे प्रकाश किरणासारखं तुमचं जगणं असतं. म्हणजे प्रकाश किरण बघा, प्रकाश किरण आपल्यापर्यंत येत असतं, पण ते अदृश्य स्वरूपात असतं. बरोबर, पण ते येतं म्हणजे आपल्याला कसं काय होतं, ते प्रकाश किरण येतात आणि एखाद्या वस्तूवरती आदळतात, त्यावेळेला आपण दृश्यमान, ती वस्तू हो. दृश्यमान. तसंच आपल्यातला जो स्वचा शोध आहे, आपला जो शोध आहे, तो सुद्धा तुम्हाला, जोपर्यंत तुम्ही कुठल्याही आव्हानावर जाऊन आदळत नाही, एखादं आव्हान स्वीकारत नाही, एखाद्या आव्हानाचा मुकाबला करत नाहीत, सामना करत नाहीत, तोपर्यंत तुमच्यातल्या क्षमता, तुमच्यातल्या संभाव्यता तुम्हाला कळू शकत नाही. तर म्हणून आव्हान कायम स्वीकारा. आता हे बघितलं, म्हटलं की काय किती अप्रोप्रिएट आहे, किती करेक्ट आहे हा थॉट. आणि मला आता पटलंय. आता मला हे लोकांबरोबर शेअर करायचं आहे, मला तुमच्याबरोबर शेअर करायचंय. काही काही वेळेला कसं होतं, अनेक थॉट्स आपण आपल्या आयुष्यात येत असतात, पण रेडी थॉट्स काही काही वेळेला असतात ना, त्याचे सुविचार आपण काही दरवेळेला, सुविचार का आपल्या फळ्यावरती लिहिले जायचे, हो. कारण तो रिमाइंडर असायचा की हे असं जगणं आहे, हा खूप चांगला विचार आहे. सो म्हणून ते लिहिलं आहे. तर मला मला असं वाटतं की सोशल मीडियाचा वापर मी एखाद्या फळ्यासारखा करावा. मला ज्या वेळेला वाटेल त्यावेळेला मी त्याच्यावरती एखादा सुविचार जो मला आवडलेला आहे, जो मी माझ्या आचरणात आणलेला आहे, जो मी आणतोय, तो विचार नुसता विचार करून उपयोगाचा नाही. विचार ज्या वेळेला आचारात येतो, त्यावेळेला विचार तुम्हाला लक्षात ठेवायची गरज भासत नाही. तो आचारात आला की तो कायम तुमच्या जगण्याचा भाग होतो आणि मग आपण कधीच विसरू शकत नाही. तर त्यासाठी म्हणून मी आपलं हे सुरू केलं. तर मला पटलंय, बघा तुम्हाला पटतंय का. फोर्स नाही. नाही, जबरदस्ती नाही, पटलं तर बघा तुम्हाला उपयोग होईल. हो. नाही, खरंच छान आहे. खूप युनिक आहे. आणि आय एम ब्लेस्ड की मी एवढा मोठा डायलॉग तुम्ही माझ्यासमोर आता लाईव्ह म्हणालात. सो आय एम ब्लेस्ड. आता या. आता एक अजून इंटरेस्टिंग क्वेश्चन म्हणजे की तुम्हाला एक इंटरेस्टिंग लेजेंड बरोबर जर कधी भेटता आलं, हू एव्हर दॅट मे बी, सो तुम्ही त्यांच्या बरोबर काय गप्पा माराल, किंवा व्हॉट वन क्वेश्चन इफ यू गेट अ चान्स टू आस्क, तुम्ही असं काय विचारलं का लेजेंडला? लेजंडला म्हणजे आमच्या फील्ड मधला लेजंड म्हणजे अमिताभ जी आहेत, अमिताभ बच्चन जी आहेत. मला अ, एकदाच त्यांना भेटण्याची संधी मिळाली होती, ज्यावेळेला आम्ही राजा शिवछत्रपती मालिकेचं शूटिंग करत होतो एनडी स्टुडिओला. त्यावेळेला अमिताभजी आणि अभिषेकजी वगैरे सगळे तिकडे आले होते एनडी स्टुडिओला. आणि नितीन देसाईंनी माझी ओळख करून दिली होती की ही इज प्लेइंग शहाजी महाराज इन अवर सिरियल ओ बाव वगैरे असं. तर मे बी कदाचित अजून काम करण्याचा योग नाही आला. पण जे त्या माणसाने केले ते मला अजून काही साधता आलेलं नाही. म्हणजे वेळ साधणं, वेळेवरती जाणं, शिस्त, त्यांचा आवाजाचा वापर आणि अनेक 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 गोष्टी. म्हणजे त्यांच्या स्वभावातली विनम्रता. म्हणजे मी अनेक ह्या थोर दिग्गजांबरोबर ज्या ज्या वेळेला कामं केलेली आहेत, निळू भाऊ असतील, डॉक्टर लागू असतील, भक्तीदाई असतील, ही सगळी एक एक युनिव्हर्सिटीज आहेत. त्यांच्याबरोबर मी नाटक, चित्रपट, अनेक जी माध्यमांमध्ये मी कामं केली, त्या त्या वेळेला मी त्यांच्यातलं जे जे चांगलं होतं ते मी शोषून घेण्याचा प्रयत्न केला आणि ते माझ्या स्वभावात आणि माझ्या वागण्यात, जगण्यात त्याचा समावेश करण्याचा प्रयत्न केला. मला त्यांच्याबरोबर एकदा काम करायचंय आणि गप्पा मारताना की तुम्ही हे सगळं करताना कसं काय सगळं या गोष्टी मॅनेज करता, आणि मॅनेज करता म्हणण्यापेक्षा हे तुम्ही तुमच्या जगण्यात कसं काय आणलेलं आहे, ते मला जरा एकदा तुमच्याकडनं शिकायचं. सो या सगळ्याचं कॉम्बिनेशन ज्या वेळेला एक होतं, त्यावेळेला एक अमिताभ बच्चन होतो आणि तो इतक्या उंची पर्यंत जाऊ शकतो आणि इतक्या रसिक प्रेक्षकांच्या हृदय सिंहासनावर साम्राज्य करू शकतो, असा तो शहनशाह आहे. सो आय वुड लाईक टू बी, म्हणजे मला ते आवडेल त्याच्याबरोबर हे सगळं शेअर करा. हाऊ इंटरेस्टिंग इज दॅट. आणि आम्हाला आवडेल दोन वर्सटाईल लोकांना एका फ्रेम मध्ये बघायला. ओके. आता माझे तसे माझे प्रश्न संपलेले आहेत अविनाशजी, बट या क्षेत्राबद्दल तुम्हाला अजून काही अवेअरनेस स्प्रेड करायची आहे का, न्यू कमर्सना किंवा एक्झिस्टिंग लोकांना, जे मी नाही विचारलं? इज देअर एनिथिंग लाईक दॅट?
मी आहेत, आपण सगळ्याच गोष्टींना स्पर्श केला आहे बेसिकली. एकतर मी सांगू का, मी या न्यूकमर्सना काही सजेस्ट करणे इतपत मी अजून मोठा नाहीये. मी स्वतःला ओ प्लीज, ओ प्लीज. तेवढं समजत नाही बेसिकली. कारण मी सुद्धा अजून विद्यार्थी दशेमध्येच आहे आणि विद्यार्थी दशेमध्ये राहायला मला आवडेल. मला खूप अजून शिकायचं आहे आणि जीवनामधनं शिकण्यासारखं इतकं काही असतं अगं, की ते आपलं कधी पूर्ण होतच नाही. ज्या वेळेला आपण आपलं हे समजा श्वास थांबतात, त्यावेळेला तुमचं शिक्षण थांबतं, असं ते आहे. सो त्यामुळे मी त्यांना काही सांगावं इतपत काही नाही. पण मी जे वाचलंय, मी जे जगण्याचा प्रयत्न करतो, ते मला त्यांना शेअर करावं असं वाटेल. की कितीही तुम्ही वरच्या पातळीवरती गेलात, कितीही नाव कमवलं, कितीही पैसा कमवला, काही झालं तरी स्वतःला शून्य ठेवण्याचा प्रयत्न करा. पाटी नेहमी कोरी करत जा. जर पाटी कोरी केली तरच त्याच्यावरती पुन्हा नवीन काहीतरी लिहिता येतं आपल्याला. जर लिहिल्यावरती जर गिरपटत बसला तर गिचमिड होते आणि मग सगळा गोंधळ होतो. मग ती पुसताना देखील त्याचे ठसे तिथे तसेच राहतात. सो ती पाटी स्वच्छ फार दिसत नाही आणि चकचकीत छान दिसत नाही. तुमचं अक्षर जर गोमटं जर तुम्हाला काढायचं असेल तर नेहमी काढून झाल्यानंतर ते पुसा, पुन्हा पहिल्यापासून लिहिण्याचा प्रयत्न करा. आणि प्रत्येक प्रोजेक्टच्या वेळेला केलं तर मला असं वाटतं की तुमचा रियाज खूप छान होईल. आणि शून्यापासून पुन्हा पुन्हा सुरुवात केलीत ना तुम्ही, तर पुन्हा एक नवीन क्रिएशन केल्याचा तुम्हाला आनंद नेहमी मिळत असतो. आणि तो आनंद प्रत्येक वेळेला एक मी नवीन काहीतरी तयार केलंय, ही एक सृष्टी निर्माण, आपण एक कॅरेक्टर करतो, आपण एक करतो म्हणजे एक सृष्टी तयार करत असतो. आणि तो रसाळ गोमटेपणा जो आहे तो प्रेक्षकांना पण आपल्याला देता येतो आणि त्यांना सुद्धा त्याचा खूप मनमुराद आनंद लुटता येतो. सो नेहमी तसं राहण्याचा प्रयत्न करा. खूप विनम्र राहा. जेवढं विनम्र राहाल तितकं छान राहाल. जितकं तुमच्या वाणीमध्ये माधुर्य तुम्ही ठेवाल तितके तुम्ही मित्रमंडळी आणि तितका पसारा तुमचा, श्रीमंती ती वाढवा, लोकांची श्रीमंती वाढवा. पैशांची श्रीमंती ही नाशिवंत आहे, पण ही श्रीमंती तुमच्या शेवटच्या श्वासापर्यंत तुम्हाला श्रीमंत ठेवणारी आहे. सो ते करा. आणि विनोबा भावे म्हणतात तसं की शिक्षण हे देताही येत नाही आणि घेताही येत नाही. शिक्षण हे घडतं, बरोबर. म्हणजे जसं आपण व्यायाम केल्यानंतर आपलं शरीर घडतं, बरोबर. आपण खातो म्हणजे आपला ज्यावेळेला आपण खेळतो त्यावेळेला खेळल्यानंतर व्यायाम आपला आपोआप घडतो, किंवा जेवतो तर पोषण आपलं घडतं. त्यासाठी वेगळं काही आपल्याला करावं लागत नाही, फक्त ते करावं लागतं. ते तुमच्या जगण्यातनं तुम्ही शिकण्याचा खूप प्रयत्न करा. शिक्षण तुमचं आपोआप घडत राहील. फक्त त्याच्यावरती लक्ष ठेवा आणि ते प्रामाणिकपणे आणि मन लावून. खूप छान माणूस म्हणून स्वतःला ग्रूम करा. माणूस म्हणून लोकांबरोबरचा व्यवहार तुमचा कायम तो तसा ठेवा. काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही कधी, तुम्हाला काही कमी पडणार. थँक्यू अविनाशजी. इतकं छान बोललात तुम्ही आणि माझ्या चॅनलसाठी तुम्ही वेळ काढलात आणि लोकांपर्यंत माझा प्रामाणिक प्रयत्न आहे पोहोचण्याचा. त्याच्यासाठी तुम्ही कोलॅबरेट केलं. थँक्यू सो मच वन्स अगेन. थँक्यू. जाता जाता एक खूप महत्वाचा विचार मी जो नेहमी म्हणतो की माझ्या स्वागताबद्ध मांडण्याचा प्रयत्न करतो मी प्रत्येक कार्यक्रमातनं, पण हे करतो. सो तुझा आता जो मुलाखतीचा जो आपला इंटरव्ह्यूचा आहे तो देखील संपवताना मला सगळ्या माझ्या रसिक प्रेक्षकांशी तो शेअर करायला नेहमीच आवडतो की आपल्या अवतीभवती जे अविचार, अनैतिकता, जे जे अविवेकी म्हणून जे आहे त्या सगळ्याला मुठमाती देण्यासाठी म्हणून या राष्ट्राच्या प्रत्येक नागरिकांनी एक विचार आपल्या मनामध्ये बाणवला पाहिजे, रुजवायला पाहिजे, रुतवला पाहिजे की लढेन मी शस्त्रानेच, पण शस्त्र विवेक न सोडता. मोडेन मी कायदा हे न्यायाच्या प्रतिष्ठेसाठी. हिंसा घडेल हिंसकांच्या नाशासाठी. आम्ही हो धर्मवेडे, धर्मवेड्यांच्या संहारासाठी. हो थोडी असंस्कृत, संस्कृतीच्या रक्षणासाठी. आता राष्ट्रनिष्ठाच इतकी कडवी, इतकी जाज्वल्य व्हायला हवी की दहशतवाद्यांना राष्ट्रनिष्ठांचीच दहशत वाटायला हवी. माझा धर्म मेला तरी बेहत्तर, पण हे राष्ट्र एकसंध राहायला हवं. आणि या मातीतून रुजून आलेली आमची संस्कृती जगायला हवी, जगवायला हवी. जे या मातीत राहत आहेत त्यांनी या मातीवर प्रेम करायला शिकायला हवं. कारण ही मातीच तुम्हाला अन्न देते, तुमच्या श्वासांना प्राणवायू देते. आपल्या लेकरांनी चालवलेल्या नांगराच्या फाळांनी
ती आपला ऊर चिरून घेते आणि परत देते पेरलेल्या दरेक दाण्यागली 1000 दाणे. म्हणूनच तिने न मागता तुम्ही तिला द्यायला हवी निष्ठा. ज्यांना राष्ट्रनिष्ठा मान्य नसेल त्यांनी हे राष्ट्र सोडायला हवं. कारण राष्ट्र हाच महाकाल आहे, राष्ट्र हीच आदिमाता आहे. धर्मसंस्थापकांच्या आधी या मातृभूमीचं स्तवन व्हायला हवं. या भूमातेच्या नावानं एक घोष व्हायला हवा. या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. हे ईश्वरा, मृत्यूकाळी माझ्या ओठांवर तुझं नाव न येता एकच मंत्र या, वंदे मातरम. थँक्यू.